श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे तुळशी विवाहाला 3 शुभ योग हे जुळून येत आहेत आणि आपण जर या दिवशी काही चुका केल्या तर आपल्याला त्याचे अशुभ फळ प्राप्त होते. त्यामुळे तुळशी विवाहाच्या दिवशी आपल्याला या चुका चुकूनही करायच्या नाहीत. आपल्याला माहीत आहे की देवशयनी एकादशीपासून विष्णू जे आहेत तर ते निद्रावस्थेत जातात आणि ते देव उठणी एकादशीला जागे होतात आणि यानंतर असतो तो म्हणजे तुळशी विवाह. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीला तुळशी विवाह असतो आणि ज्यांना द्वादशीला तुळशी विवाह करणे शक्य नाही तर त्यांनी तो पौर्णिमेपर्यंत म्हणजे कार्तिक पौर्णिमा जी आहे तर तुळशी विवाहापासून पौर्णिमेपर्यंत हा विवाह कधीही केला तरीही चालू शकतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशी विवाहाला अतिशय महत्त्व आहे. जो कोणी तुळशीचे लग्न लावतो त्याचे कल्याण होते, त्याला संततीचे वरदान मिळते, तसेच त्याच्या ज्या काही मनोकामना आहेत तर ह्या मनोकामना पूर्ण होतात. त्याला त्याच्या नशिबाची साथ मिळते आणि जीवनामध्ये सकारात्मकता येते. वैवाहिक जीवनात जे काही अडथळे आहेत, दुःखे आहेत तर ती नष्ट होतात. तर अशा या तुळशी विवाहाच्या दिवशी 3 शुभ योग तर हे जुळून येत आहेत. कार्तिक महिन्यात शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला हे 3 योग जुळून येणार आहेत. या दिवशी आपण तुळशी माता आणि भगवान शालिग्राम यांचा विवाह करत असतो आणि हा विवाह आपण धार्मिक विधीनुसार केल्यानंतर आपल्या आयुष्यातील बऱ्याच अडचणी कमी होऊन नात्यामध्ये प्रेम आणि गोडवा वाढतो. तर हे 3 शुभ योग कोणते आहेत हे आपण पाहूया. पहिला आहे तो म्हणजे अमृत सिद्धी योग. तुळशी विवाहाच्या दिवशी सकाळी 6:51 अमृत सिद्धी योग हा सुरू होणार आहे आणि याच दिवशी संध्याकाळी 4 वाजता हा योग संपणार आहे. यानंतर दुसरा योग आहे तो आहे सर्वार्थ सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग हा जो आहे तर तो दिवसभर आहे आणि या योगात आपण कोणतीही धार्मिक कार्य जर आपण केली तर ही अत्यंत शुभ मानली जातात. आणि तिसरा योग आहे तो आहे सिद्धी योग आणि सिद्धी योग तो हा सकाळपासून सकाळी 9:05 असणार आहे. तर असे हे 3 योग जे आहेत अमृत सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि सिद्धी योग, तर असे 3 सिद्धी योग हे या दिवशी जुळून येत आहेत. परंतु या दिवशी जर आपण काही चुका केल्या, कारण आपण चांगल्या गोष्टी केल्या तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळते, परंतु याप्रमाणेच आपण जर काही वाईट गोष्टी केल्या किंवा काही न कळतपणे जरी आपल्या हातून चुका झाल्या तर याचे दुष्परिणाम हे मात्र आपल्याला भोगावे लागतात. त्यामुळे आपल्याला या दिवशी कोणत्या चुका या करायच्या नाहीत. तर तुम्हाला चुकूनही या दिवशी तुळशीची पाने तोडायची नाहीत. जी काही तुम्हाला विष्णूंना अर्पण करायची असतील, श्रीकृष्णांना अर्पण करायची असतील किंवा शालिग्रामांना जी काही पाने अर्पण करायची आहेत तर ती तुम्हाला अगोदरच तोडून ठेवायची आहेत. आता आज आहे एकादशी, त्यामुळे तुम्हाला ही पाने कालच तोडायला पाहिजेत आणि जर ही पाने तुमच्याकडे तोडलेली नसतील तर तुम्ही तुळशी विवाहाच्या दिवशी मात्र ही पाने तोडू नका. त्याप्रमाणेच आपण जर या दिवशी तुळशीची पाने तोडली किंवा तुळशीचं रोप उपटलं, तुळशीच्या फांद्या जर आपण कात्रीने नखाने कापल्या तर विष्णू जे आहेत तर ते क्रोधित होतात. त्याप्रमाणेच या दिवशी घरात कांदा लसूण खाणे वर्ज्य करायचं आहे. कोणाला अपशब्द बोलायचं नाही, कोणाचा अपमान करायचा नाही, कोणाचं मन आपल्याला दुखवायचं नाही. तुळशी मातेजवळ आपल्याला स्वच्छता राखायची आहे. तेथे आपल्याला केर कचरा ठेवायचा नाही. तुळशीचा कोणत्याही प्रकारचा अपमान करायचा नाही. तुळशीला शृंगाराचं जे साहित्य आहे तर ते अर्पण करायला विसरायचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी तामसिक पदार्थ, मद्यपान, मांसाहार जो आहे तर तो आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. तुम्ही जर या दिवशी तामसिक पदार्थाचे सेवन केले, मांसाहार केला तर याचेसुद्धा आपल्याला अशुभ परिणाम हे भोगावे लागतात. त्याप्रमाणेच या दिवशी तुम्हाला तुळशीचं रोप जर कोणाला द्यायचं असेल तर याचे पैसे घेऊ नका, तर हे रोप आपल्याला दान करायचं आहे. घरामधलं वातावरण छान प्रसन्न हसत खेळत ठेवायचं आहे. घरामध्ये कलह, भांडण, वादविवाद तर या गोष्टी आपल्याला या दिवशी चुकूनही करायच्या नाहीत. तर या चुका आहेत ज्या आपण जर तुळशी विवाहाच्या दिवशी केल्या. आणि सर्वात महत्त्वाचं अजून एक म्हणजे या दिवशी तुम्हाला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाहीत. काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून तुळशी विवाह चुकूनही करू नका. तसेच आपण तुळशीजवळ जी रांगोळी काढणार आहोत तर या रांगोळीमध्ये सुद्धा काळ्या रंगाची रांगोळी जी आहे तर हे वापरायची नाही. तुम्ही इतर कोणतेही रंग वापरू शकता. या दिवशी तुम्ही आवर्जून तुळशी मातेजवळ एक स्वस्तिक हे काढायचं आहे आणि तुम्ही या दिवशी संध्याकाळी एक दिवा तुळशी मातेजवळ लक्ष्मी प्राप्तीसाठी नक्कीच लावू शकता. यासाठी तुम्हाला संध्याकाळी 3 सांजेला हा दिवा लावायचा आहे. 3 सांज जी आहे तर ही वेळ लक्ष्मी माता येण्याची वेळ असते. त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं वास्तव्य कायम राहावं, तिचा आशीर्वाद आपल्यावरती राहावा, ती आपल्यावरती सदैव प्रसन्न राहावी, यासाठी आपल्याला लक्ष्मी मातेसाठी हा दिवा लावायचा आहे. दिवा घेताना तुम्ही कोणताही दिवा घ्या.
तुमच्याकडे जो दिवा आहे, निरंजन असेल, समई असेल किंवा तुम्ही मातीची पंती घ्या, मातीचा दिवा घेतला तरी चालेल. तुमच्याकडे अगदी दगडाचा दिवा असेल तरी चालेल किंवा तुम्ही कणकेचा दिवा तयार केला तरीही चालेल. यामध्ये तुम्हाला तूपच घालायचं आहे. बघा, तुपाचा दिवा लावणं हा अतिशय शुभ मानलं जातं, त्यामुळे तुम्हाला तूपच घालायचं आहे. कारण आपण हा जो दिवा आहे तर माता लक्ष्मीसाठी लावत आहोत, त्यामुळे आपल्याला या दिव्यामध्ये तूप घालायचं आहे. त्यानंतर तुम्ही या दिव्यामध्ये वात घाला. वातीची जी दिशा आहे तर ही उत्तरेला करा, कारण उत्तर ही कुबेरांची दिशा आहे आणि आपल्याला माहीत आहे की कुबेर देव हे धनाची देवता आहेत. त्यामुळे आपल्याला वातीची दिशा उत्तरेला करायची आहे. यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये 2 फूल असलेल्या लवंगा टाकायच्या आहेत. लवंगा ज्या आहेत तर त्या तुटलेल्या, फुटलेल्या नसाव्यात, व्यवस्थित असाव्यात. अशा आपल्याला 2 लवंगा या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. 1 वेलची टाका, 1 कापूर टाका. कापूर जो आहे तर तो वातावरणातील नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट करतो. त्याप्रमाणेच दिवा प्रज्वलित राहण्यासाठी ज्या ऑक्सिजनची गरज असते तर त्यासाठी कापूर हा अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे आपल्याला कापूरसुद्धा टाकायचा आहे. लवंगा ज्या आहेत, लवंगा आणि वेलची या माता लक्ष्मीला आकर्षित करतात, त्यामुळे आपल्याला लवंगा टाकायच्या आहेत. आणि अशा वस्तू या दिव्यामध्ये टाकून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिव्याची आपल्याला हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून पूजा करायची आहे. दिवा ठेवताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, तो डायरेक्ट ठेवायचा नाही. हा दिवा आपल्याला आपल्या तुळशीजवळ ठेवायचा आहे. तुम्ही जर तुळशी विवाह करणार असाल उद्याच, तर तुम्ही तुळशी विवाह झाल्यानंतर सुद्धा हा दिवा जो आहे तर तो तुळशीजवळच ठेवायचा आहे. आणि तुळशीजवळ दिवा ठेवताना खाली तुम्ही प्लेट ठेवा किंवा थोड्याशा फुलांच्या पाकळ्या किंवा एखादं दिव्यासाठी तुमच्याकडे आसन असेल तर ते ठेवू शकता. त्याप्रमाणेच तुम्ही तांदूळसुद्धा ठेवू शकता, परंतु डायरेक्ट खाली दिवा हा ठेवायचा नाही. नेहमी दिवा ठेवताना कोणत्या तरी आसनावरतीच दिवा हा ठेवायचा असतो. अशा प्रकारे तुळशी मातेजवळ एक तुपाचा दिवा आवर्जून लावा. आणि यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे की तिने तिचा आशीर्वाद आपल्याला द्यावा आणि तिने आपल्या घरामध्ये कायमचं अखंड वास्तव्य करावं. नक्कीच तुमच्या आर्थिक समस्या ज्या आहेत, पैशाच्या ज्या अडचणी आहेत तर त्या अडचणी कमी होतात. त्याप्रमाणेच तुम्हाला पैसे येण्याचे नवीन मार्गसुद्धा मिळू शकतात. आपल्या घरामध्ये जर पैशाच्या काही समस्या असतील, अडचणी असतील तर आपल्या घरातलं वातावरण बिघडतं, आपली मानसिकता जी आहे तर तीसुद्धा बिघडते. त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं आहे. आपल्याला माहीत आहे माता लक्ष्मी अतिशय चंचल आहे आणि त्यामुळे ती एका जागी कधीही स्थिर राहत नाही. तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर व्हावी, आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी माता लक्ष्मीचं वास्तव्य राहावं. कारण बघा, ज्या ठिकाणी लक्ष्मी आहे, आपण म्हणतो की या घरामध्ये लक्ष्मी पाणी भरत आहे. तर ज्या ठिकाणी लक्ष्मी माता आहे तर त्या ठिकाणी सुख, सौख्य, आरोग्य, ऐश्वर्य, वैभव हे सर्व आपोआप येत असतं. आणि त्यामुळेच आपल्याला असा एक दिवा हा लक्ष्मी प्राप्तीसाठी लावायचा आहे. तुम्ही तुळशीसाठी एक सेपरेट दिवा लावा, परंतु हा जो दिवा आहे तर तो खास लक्ष्मी मातेसाठी आणि तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि त्यामध्ये आवर्जून आपल्याला लवंग, वेलची आणि कापूर तर या गोष्टी टाकायच्या आहेत. एक वेळ वेलची आणि कापूर नाही टाकलं तरी चालेल, परंतु लवंग आवर्जून टाका. दिवा एकदा प्रज्वलित केल्यानंतर पुन्हा त्या दिव्याला स्पर्श करू नका. जेव्हा तो दिवा शांत होईल, विझेल, तर तेव्हा तो दिवा उचलून ठेवा. यातील लवंग ज्या आहेत, लवंग, वेलची तर या आपल्याला पुन्हा निर्माल्यमध्ये टाकायच्या आहेत.